राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच कुटुंबातील आणि रक्ताचे सख्खे चुलत भाऊ असं असलं तर या दोघांच्या राजकीय दिशा मात्र वेगवेगळ्या आहेत। या दोघांनी एकत्र यावं म्हणून याआधी अनेकदा प्रयत्न झाले, आताही तसाच एक वेगळा प्रयत्न करण्यात आलाय आणि त्याला मुहूर्त आहे गुढीपाडव्याचा। पाहुयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। राज उद्धव 30 मार्चला एकीची गुढी उभारणार। मराठी सेनेकडून बंधू मिलन सोहळ्याचं आयोजन। राज ठाकरेंना आणि उद्धव ठाकरेंना निमंत्रण पत्रिका देणार। महाराष्ट्राचा जो चिखल झालेला आहे आणि तो निव्वळ फक्त राजकारणासाठी आणि राजकीय फक्त मतं मिळण्यासाठी म्हणून तुमची आपापसात डोकी फोडून घेतायत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे महाराष्ट्रातील ठाकरे ब्रँड मधले दोन फायर ब्रँड नेते, एकाच कुटुंबातले, रक्ताच्या नात्यातले आणि सख्खे चुलत भाऊ। असं असलं तरी या दोन्ही भावांची तोंड राजकारणाच्या मैदानात मात्र वेगवेगळ्या दिशांना आहेत। कधी काळी एकत्र असणारे हे दोन्ही भाऊ संधी मिळेल तेव्हा एकमेकांवर तुटून पडतात। एखादा लग्न सोहळा किंवा कौटुंबिक कार्यक्रम सोडला तर हे दोन्ही भाऊ कधी एकत्र फारसे दिसत नाही। या दोघांनी राजकारणाच्या मैदानात एकत्र यावं म्हणून अनेक जण प्रयत्न करतात। त्याचाच एक भाग म्हणून मराठी सेनेनं 30 मार्चला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं म्हणून बंधू मिलन सोहळ्याचं आयोजन केलंय। या कार्यक्रमाची पत्रिकाही त्यांनी छापली असून ती बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर ठेवण्यात आलेली आहे। काय आहे या पत्रिकेत ते पहा। बंधू मिलन निमंत्रण, भाऊ माझा आधार, माझ्या ध्येयाचा किनारा, आयुष्याच्या प्रत्येक सुखदुःखाचा सोबती, भाऊ माझ्या जीवनाचा आधार। बंधू मिलन कार्यक्रम दिनांक 30 मार्च 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदान मुंबई येथे सकाळी 11 वाजता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर घेण्याचे योजिले आहे। मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येणं ही काळाची गरज आहे, तरी आपली उपस्थिती वंदनीय असेल। राजकीय गरज आहे आणि मराठी माणसाचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांची अत्यंत गरज आहे। आणि मी सांगितल्याप्रमाणे बॅनर लावल्या, महाराष्ट्राच्या राजकारणात चिखलच होतोय। जसं सन्माननीय राजसाहेब पण बोलले की चिखलच झालेलं आहे, तर चिखल कुठेतरी हे करायला, नीट करायला अशीच लोक पाहिजेत, म्हणून त्यांना एकत्र आणण्याचा मी प्रयत्न करेन। शिवसेनेतून बाहेर पडून स्वतःची वेगळी चूल मांडत राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली। त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये विस्तवही जात नाही म्हणायला या दोघांनी एकत्र यावं म्हणून अनेकांनी अनेक वेळेला भूमिकाही मांडल्या। मराठी सेनेनंही अनेकदा या दोन्ही भावांना याआधी सुद्धा आवाहन केलंय, मात्र राज आणि उद्धव काही एकत्र आलेच नाही। आता पुन्हा एकदा मराठी सेनेनं गुढीपाडव्याला बंधू मिलन सोहळा आयोजित केलाय। खरं तर त्याच दिवशी मनसेचा गुढीपाडवा मेळावाही असतो आणि म्हणूनच या बंधू मिलन सोहळ्याला राज आणि उद्धव एकत्र येणार का याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।